हॅलो डॉक्टर. हॅलो. मला मूळव्याधबद्दल काही डाऊट्स आहेत. कॅन आय आस्क यू? गो हेड. मूळव्याध हा पूर्णपणे बरा होत नाही अशी समज आहे. असं बिलकुलच नाही. मूळव्याध हा पूर्णतः बरा होऊ शकतो. फक्त तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे प्रॉपर सल्ला घेतला तर तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होऊ शकतो. प्रथमतः मूळव्याधामध्ये बऱ्याच प्रमाणात औषधी असतात, काही लाईफस्टाईल चेंजेस असतात, त्यामुळे मूळव्याध बरा होतो. सेकंड थिंग, जर त्याचं खूप जास्त प्रमाणात मूळव्याध वाढलेले असतील, त्याची स्टेज वाढलेली असेल, तर त्याला लेझर आणि स्टेपलर अशा ॲडव्हान्स सर्जरीमधनं पूर्णतः बरं करता येतं. ओके. दुसरं की पाईल्सचं ऑपरेशन एकदा केलं की परत ते उद्भवण्याचे चान्सेस असतात. अर्थातच उद्भवू शकतात. जर तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे नाही गेलात, त्याची प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट नाही झाली किंवा ती सर्जरी जर केली असेल, ती ट्रॅडिशनल पद्धतीने केली असेल. होता फरक असं लेझरमध्ये आणि ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये. ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये ज्या ठिकाणी फक्त मूळव्याधाचे कोंब आहेत, तेच फक्त काढले जातात. लेझर सर्जरीमध्ये हे 360 डिग्री पूर्ण जे रक्तवाहिन्या असतात, त्यांना पूर्णपणे बंद केलं जातं. त्यामुळे त्याचं परत कधीच पुनरुद्धार होत नाही. अच्छा. यापुढे असं समजलं जातं की पाईल्सचं ऑपरेशन केल्यानंतर मोशनवरचा ताबा जाण्याची शक्यता असते. बऱ्याच प्रमाणात ही गोष्ट व्हायची. आता ती होत नाही. त्याचंही सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लेझर सर्जरी आणि स्टेपलर सर्जरी. पूर्वी ट्रॅडिशनल पद्धतीने ज्या सर्जरी केल्या जायच्या, त्याच्यामध्ये त्या रक्तवाहिन्या कापाव्या लागायच्या. तर जेव्हा ते कटिंग करायचे, तेव्हा त्या रक्तवाहिन्यांना त्या पूर्ण जागेमधले जे स्नायू आहेत, ते कापले जायचे. स्नायू अति प्रमाणात कापले गेले, की आपलं जे कंट्रोलिंग पॉवर असतं, मोशन आपण जे थांबवू शकतो, ती पॉवर जाण्याची शक्यता असते. पण लेझर आणि स्टेपलर सर्जरीमध्ये त्याची शक्यता नसते. याच्याही पुढच्या म्हटलं डॉक्टर की अशी एक समज आहे का पाईल्सची ट्रीटमेंट नाही केली किंवा चुकीची झाली तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो? गुड क्वेश्चन. ॲक्च्युली हे प्रत्येकाला वाटत असतं किंवा प्रत्येकाने त्याच्या आजी-आजोबांनी वगैरे त्यांनी सांगितलेलं असतं, की त्याने मूळव्याधाची ट्रीटमेंट घेतली नाही किंवा घेतली, पण त्याला काही वर्षानंतर कॅन्सरचं रूपांतरण झालं. हे सगळ्यात चुकीचं आहे. त्या व्यक्तीला प्रथमतःच पहिले कॅन्सर असतो, पण चुकीच्या डॉक्टरकडे गेल्यामुळे त्याचं प्रॉपरली निदान होऊ शकत नाही. म्हणून त्याची सर्जरी केली जाते आणि कॅन्सर अजून जास्त प्रमाणात वाढतो आणि पेशंट दगावतो. याच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त वयस्कर लोकांमध्ये होतं का? असं काही नाहीये. मूळव्याध हा कोणालाही होऊ शकतो. बेसिकली मूळव्याध हा जो आजार आहे, त्याची होण्याची जी कारणे आहेत, त्याला लाईफस्टाईल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आताच्या आपल्या जीवन घडामोडीमध्ये आपण बघत असतो, बऱ्याचशा आय-टी वर्कर्समध्ये लाँग सिटिंग जॉब, खूप ट्रॅव्हलिंग असते, रात्रीचं जागरणाचं प्रमाण वाढलेलं आहे, शौचाला जास्त वेळ बसावं लागतं, फायबरचा इंटेक कमी असणं, या सगळ्या कारणांमुळे मूळव्याध हा होत असतो. त्यात वयाशी त्याचा इतका संबंध नसतो. कोणत्याही वयामध्ये मूळव्याध हा होऊ शकतो. वॉव! थँक यू डॉक्टर. तुम्ही माझ्या बऱ्याच डाउट क्लिअर केलेत. वेलकम. तुम्हालाही जर असं कोणत्या पद्धतीचे काही त्रास असतील, काही समस्या असतील, तर आमच्याशी संपर्क करा. डॉक्टर महाजन स्पाइस केअर अ सुपर स्पेशालिटी क्लिनिक.